नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे 26 जानेवारी. आज पण लाडकी बहीण योजनेचे जे वाटप आहे पैशांचं ते चालूच राहणार आहे. सुट्टी असेल तरी पण आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज हे वाटप चालू राहीलच. बघा आजच 7 वाजता हे जे पैसे पडायला चालू झालेले आहेत. तुम्हाला पण पैसे आलेत का आज चेक करा. सुट्टी आहे म्हणून असं म्हणू नका की आज पैसे येणार नाहीत. आजही पैसे आलेले आहेत. तुम्हाला प्रूफ सहित मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. 26 जानेवारीला सुद्धा पैसे पडायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नसेल त्यांनी आज दिवसभर तुमचा फोन चेक करत राहायचं आहे. कारण आज शेवटचा दिवस आहे. आजच्याच सगळ्या महिलांना, उरलेल्या महिला ज्यांना कोणाला पैसे नाही आले त्या सगळ्यांना आज पैसे मिळणार आहेत. परत उद्यापासून पैसे बंद होतील कारण हा जानेवारीचा टप्पा आज संपणार आहे. आता ज्या महिन्याला पैसे येणार नाहीत आजच्या दिवसात त्यांनी काय करायचं ते पण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत असतील. ठीक आहे. बेल आयकॉनवर क्लिक करा. तर बघा, आज सकाळी 7 वाजल्यापासून 26 जानेवारीला पैसे महिलांच्या खात्यात यायला चालू झालेले आहेत. तुम्हाला पण पैसे आलेत का नक्की चेक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण सुट्टी असेल तरी पण आदित्य तटकरवाडी म्हणण्याप्रमाणे 26 जानेवारीच्या आत सगळ्या महिलांना पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे सुट्टी असल्यामुळे सुद्धा आजही पैसे वाटप चालूच राहणार आहे. रविवार असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की रविवार आहे, सुट्टी आहे, बँकांना वगैरे असं नाही. डीबीटीद्वारे आपल्याला पैसे येत असतात. त्याच्यामुळे बँक जरी बंद असेल तरी डीबीटीद्वारे पैसे जायचे पडणार खात्यात. आज सकाळी 7 वाजल्यापासून पैसे पडायला चालू झाले. तुम्हाला मी प्रूफ दाखवणार आहे. ठीक आहे. सकाळी 7 वाजता महिलांना पैशाला चालू झाले आहेत. ठीक आहे. तर नक्की तुम्ही आज फोन चेक करत राहा. कारण आज जर पैसे नाही आले त्या महिलांना, ठीक आहे, आज पैसे नाही आले तर डायरेक्ट तुम्हाला फेब्रुवारीची वाट बघावी लागणार आहे. फेब्रुवारीच्या टप्प्याची वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे. कारण तेव्हाच मग परत पैसे पडून जातील. आता बघा, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही की तुम्हाला पैसे आलेत की नाही. आता ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांचं काय ते पण सांगते. बघत राहा व्हिडिओ. 2 कारण असू शकतात त्यांना पैसे नाही आले, ते पण कारण मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा तर मी सांगते ज्या महिन्याला पैसे आले त्यांचं काय. आता बघा, तुम्हाला जर सगळे पैसे आले असेल आतापर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत, ठीक आहे, डिसेंबरपर्यंत सगळे हप्ते आले असेल तर तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यात पडतील. म्हणजे जानेवारीचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता. ठीक आहे. 7वा तुमच्या खात्यात पडेल, 1500 रुपये येतील. तर तुमचे सपोज सगळे हप्ते आलेत नोव्हेंबरपर्यंत, ठीक आहे, डिसेंबरचा हप्ता तुमचा बाकी होता. त्या महिलांसाठी बघा, त्या महिलांना डिसेंबर प्लस जानेवारी असे मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यात पडणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जरी डिसेंबरचा हप्ता आला नसेल तरी तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत त्या डिसेंबरचा हप्ता कव्हर होणार आहे. ठीक आहे. आणि आत्तापर्यंत ज्यांना 1 रुपया आला नाही त्यांना पण त्यांचे मागचे हप्ते प्लस जानेवारीचा हप्ता असेच मिळून तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात पडणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचं सगळं व्यवस्थित क्लिअर असेल तर तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. आता क्लिअर म्हणजे नक्की काय बघा, तुमचं आधार सीडिंग महत्त्वाचं आहे, रेशन कार्ड अपडेट महत्त्वाचं आहे. ह्या 2 गोष्टी असेल तरच पैसे येतात. नाहीतर पैसे येत नाहीत. वरून ट्रान्झॅक्शन झालं तरी सुद्धा खात्यात पैसे पडत नाहीत. त्यामुळे तुमच्या त्या गोष्टी मी तुम्हाला कधीपासून सांगते की आधार सीडिंग चेक करा, हे चेक करा. कारण त्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. त्या असेल तरच पैसे पडतात. तुमचं बाकीचं किती पण क्लिअर असू दे, काय हे नाही आहे. ठीक आहे. बघा, अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 3,700 कोटींचा चेक जो आहे तो बालविकास खात्याला पाठवलेला होता. त्याच्यामुळे आता तो पाठवला गेल्यामुळे पैसे पडायला चालू झाले आहेत. ठीक आहे. महिलांना टप्प्याटप्प्यानं पैसे पडतात. गुरुवारी पैसे आले, शुक्रवारी काही टप्प्यात पैसे आले, शनिवारी काही टप्प्यात पैसे आले आणि आज हा लास्ट टप्पा असणार आहे. ठीक आहे. 4 दिवसात सगळ्या टप्प्यात महिलांना पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला वाटत असेल की नाही आज नाही येणार, आज रविवार आहे, आज काही बँक बंद असते, हे 26 जानेवारी वगैरे. नाही, असं काहीच नाही आहे. तुम्हाला आजही पैसे पडणार आहे. त्याचं प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा प्रूफसाठी. ठीक आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल पण प्रूफसाठी व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला व्यवस्थित डेट वाईज प्लस टाईम वाईज तुम्हाला मी फोटो किंवा काय प्रूफ आहे ते दाखवणार आहे. ठीक आहे. आता बघा, ज्या महिन्याला पैसे नाही त्यांचे काय कारण असू शकतात. पहिली गोष्ट तर तुमचं आधार सेडिंग नसणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते नसेल तर पैसे येत नाहीत. ठीक आहे. तुमचं फॉर्म अप्रूव्ह असू दे, किती पण काय चांगलं असू दे, तुमचं सगळं व्यवस्थित क्लिअर असो डॉक्युमेंट, पण जर ते नसेल तर पैसे येत नाहीत. दुसरं कारण म्हणजे रेशन कार्ड EKYC किंवा रेशन कार्ड अपडेट. जर तुम्ही रेशन कार्डचं अपडेट केलं नसेल, EKYC केलं नसेल, कारण आपण फॉर्म भरताना रेशन कार्डची PDF दिली होती सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे ते पण चेक केलं जातं की रेशन कार्ड अपडेट आहे की नाही. त्यामुळे तुम्हाला EKYC करावं लागणार आहे. जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुम्ही EKYC करू शकता. ह्या 2 गोष्टी असतील आणि फॉर्म अप्रूव्ड असेल तर तुम्हाला पैसे येतात म्हणजे येतात. त्यामुळे ते चेक करा. आणि दुसरं रिझन म्हणजे तुम्ही अपात्र असाल. कारण 60 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाद झालेल्या आहेत, त्यात तुम्ही पण असू शकता. कसं असू शकतं, का कसं काय बघूयात आपण. बघा, जर तुम्ही अपात्र असणार, तुमचं नाव कट केलं असेल तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत. ठीक आहे. आधी पैसे आले पण असतील पण इथून पुढे तुम्ही जर बाद झाला असाल तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाही आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला चेक करायचं. आता कसं चेक करायचं ते सांगते, व्हिडिओ बघत राहा. आता बघा, माहितीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी जानेवारीचा हप्ता पण तुमच्या खात्यात टाकलेला आहे. 1500 रुपयांनीच टाकलं. 21 रुपये सध्या तरी येणार नाहीत. 21 रुपयासाठी
मार्चमध्ये बैठक होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात. त्या बैठकीत 21 रुपयासाठी निर्णय होणार आहे. तेव्हाच तुम्हाला 21 रुपये मिळणार आहेत. आता सध्या 21 रुपये मिळणार नाही. चला तुम्हाला आता मी प्रूफ दाखवते. काय प्रूफ बघा, इथं तुम्ही बघू शकता 7:02 सकाळी 26 जानेवारी. कळतं का? 26 जानेवारी बघा दिसतं. 26 जानेवारीला तुम्हाला पैसे आलेले आहेत महिलांना 7:02 आणि सकाळ सकाळ. बघा हे प्रूफ आहे माझं. प्रूफ बघू शकता. दिलेलं मुख्यमंत्री राज्य लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पण असा मेसेज आला का चेक करा. आज दिवसभरात पैसे पडणार आहेत. कारण आज शेवटचा टप्पा असल्यामुळे आज पैसे मिळणार म्हणजे मिळणार. हे प्रूफ सहित मी तुम्हाला सांगते. असं प्रूफ सहित कोणी सांगत नाही. सांगितलेलं आहे मी तुम्हाला. बघा 26 जानेवारीला पैसे आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पण स्वतः आज मोबाईल चेक करत राहायचं आहे. तुम्हाला पण 7 वाजता पैसे पडलेले असेल, तुम्ही चेक केलं नसेल, पण ते चेक करा. जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कळेल की पैसे आलेले आहेत की नाही. आणि पैसे आलेला मला कमेंट करा की आम्हाला पैसे आलेत म्हणून. आणि किती आलेत ते पण कमेंट करा. तर सगळ्या महिलांना वेगवेगळे पैसे येणार. काहींना 1500, काहींना 3000, काहींच्या आधीचे हप्ते उरलेले असतील त्यांचे 9000, 4500, किती तुमचे जेवढे हप्ते मिळाले तुम्हाला त्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला किती पैसे येतात. त्यामुळे असं नाही की तिला एवढे आले मला एवढे आले, असं नाही. तुमच्या ह्याच्यावर आहे की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेत किंवा तुम्ही फॉर्म कधी भरला त्याच्यावर आहे तुम्हाला पैसे मिळणार. ठीक आहे. तुम्ही बघा 7:02 म्हणजे सकाळ सकाळ पैसे आलेले आहेत. त्यामध्ये पैशाला चालू झाले आहेत. तुम्हाला पण पैसे आले असतील कमेंटमध्ये सांगा. आणि आज आज दिवसभर फोन चेक करत राहा. आज शेवटचा दिवस आहे. 26 जानेवारी शेवटचा दिवस. उद्यापासून पैसे येणं बंद होतील. आता डायरेक्ट फेब्रुवारीचे पैसे जेव्हा येतील तेव्हा येतील. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्ही काय करायचं आहे लक्षात ठेवा. 1-2 गोष्टी मी सांगते तुम्हाला. एक तर तुम्ही अपात्र असाल तर. अपात्र म्हणजे का असाल? कारण 60 लाख बहिणी आता अपात्र झाल्यात. त्यात तुमचं नाव असू शकतं. का? रिझन काय? एक तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला असेल. पहिली गोष्ट ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं जे आहे ते स्टेटस तुम्ही ऑनलाईनही आपल्या प्रोफाईलमध्ये बघू शकता. तुम्ही लाडकी बहीण योजनेत लॉग इन करून तिथं चेक करू शकता. संजय गांधी येस आणि नो असेल. ठीक आहे. संजय गांधी निराधार योजनेचा एक कॉलम ॲड झालेला आहे. तिथे जर येस असेल तर तुम्हाला पैसे नाही येणार. तुम्ही योजनेतनं बाद झालेला आहात. ठीक आहे. नो असेल तर पैसे येतील कारण तुम्ही योजनेचा लाभ घेतला नाही. नो म्हणजे योजनेचा लाभ घेतला नाही. येस म्हणजे योजनेचा लाभ घेतलेला आहे. तो कॉलम तुम्ही लॉग इन करा. लाडकी बहीण योजनेत लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता. तर तुमचं येस असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही परमनंटली तुमचं आता कॅन्सल झालं किंवा तुम्ही परमनंटली योजनेतनं बाद झालेला आहात. त्यामुळे पैशाची वाट बघणं सोडून द्या अशा महिलांनी. ज्यांच्या नावापुढे संजय गांधी निराधारचा कॉलम आहे तिथे जर येस असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. ठीक आहे. ही झाली पहिली गोष्ट. त्यामुळे ते तुम्ही तिथलं चेक करू शकता की आपल्याला पैसे येणार का नाही. ज्यांना पैसे येणार नाहीत आज म्हणजे जानेवारीचा हप्ता येणार नाही किंवा आजच्या टप्प्यात पैसे येणार त्यांनी चेक करायचे ह्या गोष्टी. ठीक आहे. ज्यांना पैसा आला त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना पैसे नाही आले त्यांनी चेक करायचे. तसेच एकतर तुमच्या घरात 4 चाकी असेल किंवा काय असेल तर तुम्ही बाद होऊ शकता. बाद होऊ शकता. त्यामुळे ते पण गोष्ट आहे. तुमच्यात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरी तुम्ही बाद होऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला आत्ता हप्ता नाही आला तर तो समजून जा की आपण बाद आहात. आपण लाडकी बहीण योजनेतनं कट झालेलं आहे आपलं नाव. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही स्वतःहून चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.